म्हणतोय पप्पा उद्या चाललं पप्पा संग कट्टी मी नाही बोलत चांगलं होता की आता र ओमला शाळेत सोडवलं आणि आली बघा इकडं मग दुर्गा तिथं बसली काय बसली काय माहिती चल म्हणलं तरी पोरगी उठाना तिथनं चल म्हणलं तरी उठली नाही बसली तिथंच मॅडम म्हणलं बसू द्या बसते तर मग जाताना घेऊन जावा तर इथं वांग टाकलंय आता तेलामध्ये शिजायला वापलायला खेळती चल म्हणलं तरी आहे ना बघा की आता 5:30 वाजल्यात मी धपाटी करायला घेतली होती धपाटी करून झाल्यात बघा म्हणलं आता थोडा व्हिडिओ घ्यावा कारण ह्यांनी जायच्यात पुण्याला म्हणून म्हणलं खात्यान पण आणि थोडंसं घेऊन पण जाते ना इथं पोरांसाठी घेतलंय ताटलीत काढून इकडं मालिका बघतात पोरं बघा आणि धपाटी करायच्या आधी शंकरपाळ्या केल्या होत्या 2च वाट्या छोटं मैदा घेतला होता आणि त्याच्या एवढ्या शंकरपाळ्या झाल्या तर म्हणलं ह्यांना पण द्यावं एवढं करूच तर बघा 6 वाजत आल्या आणि सगळं करून झालं मंजूची मालिका पोरं बघतात आता संध्याकाळच्या वाजल्या तर 11 आणि आणखी पोरं काही झोपले नाही कारण राधू करते आताच बघा आणि स्वयंपाक कमी केला नाही मग अशी 5:30 वाजता करायला लागली होती 6 वाजता स्वयंपाक झाला होता कारण की ह्यांना जायचं होतं पुण्याला त्याच्यामुळं मी त्यांच्यासाठी पण डबा करत होती बघा आणि धपाटे केलते बघा मग परत ह्यांनी बाहेर गेले ते काम त्यांचं मग उशीर झाला परत 8 वाजता निघालं होतं म्हणलं जाऊ नका अंधाराचा जायला 11-12 वाजता म्हणलं होतं 2-3 तास लागतात म्हणलं नका जाऊ सकाळ पहाटे लवकर जावा पहाटे गेलं म्हणजे काय भीती नसते संध्याकाळनं कोण नसतं बघा 11-12ला त्याच्यामुळं भीती वाटते मी एकतर इतक्या लांब पुण्याला मग तरी पण निघालं होतं बळच त्यांना थांबवलं म्हणलं सकाळनं तर मला पहाटे लवकर उरकून देते मग थांबलं बघा तर आता झोपा म्हणलं काय पापाकडनं उघडून घे तर ह्यांची भरायची बॅग कपडे धुवून ठेवल्यात 2 दिवस झालं तर सगळे इस्त्रीच केली नाही आता इस्त्री करायला लागते काय माहिती आणि माझी तुला कंबर दुखते मला काही इस्त्री करू वाटा नाही त्यांनी तर नाही म्हणलं आणखी पण त्यातलं 2 शर्ट चुरगाळल्यात ना त्याच्यामुळं इस्त्री करावं लागतात बघा आता पोरं पण काही जेवाय नको म्हणतात राधू तिकडल्या घरी गेली ती गेम घ्यायचा होता म्हणून आली मगाशी 9:30-10 वाजता तो मी काय मगाशी जेवल्यात त्यांच्या संग ओम जेवलाय दह्याने धपाटा खाल्ला मगाशी मी 4-5 वाजता शंकरपाळ्या पण केलत्या बघा म्हणलं त्यांनी न्यायच्या ना म्हणलं थोड्या बांधाव आणि धपाटे पण कॅन्सल झालं धपाटे उडाली 1-2 आहेत बघा किचन वाटाय सगळं आवरलंय तर आता झोपावं म्हणलं राधू किती राहिला अभ्यास उरत ना ग बाळा मला लय झोप लागली मी माटून घ्या कसं पाणी पितोय हा 4चा गजर लावून म्हणतात ह्यांनी झोपायच्या टायमाला ओम लागलाय रडाय पप्पा संग कट्टी केली होय ओमा करवा रुसला होता तिकडल्या घरात जाऊन बसला होता लाईटी बंद केली म्हणलं तुला नाही ना यायचं नको येऊ सगळा अंधार दिसायला लागला रडायला म्हटल्याने म्हणतोय पप्पा उद्या चाललं पप्पा संग कट्टी मी नाही बोलत चांगलं होता की आता र ओम पप्पा पशी झोपला होता की उठून अयो आता तर पाण्यात झालंय विहीर वाहायला लागलेला का आता तर काय पोरगी झोपू द्या गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज सकाळच्या पारी थोडंसं व्हिडिओ घ्या म्हणलं होतं तर मी रात्री तुम्हाला म्हणलं होतं ह्यांनी जाणार आहेत पुण्याला मग रात्री लय उशिरा निघालं होतं ह्यांनी म्हणून मी काय जाऊन दिलं नाही म्हणलं पहाटे जावा तर मग सकाळी ह्यांनी पुण्याला पण गेलात बघा त्यांना चपाती भाजी पण करून दिली सकाळच्या पारी 6-6:30 वाजता तिथनं गेलं तर मग राधू पण शाळेत गेले आधी ह्यांनी गेले मग राधू बस आल्यानंतर 7:30 वाजता शाळेत गेली मग विषय असा झाला की ह्यांनी गजर लावला होता 4चा गजर काय वाजला नाही आणि मला पण जाग येऊन पण मी बघितलं नाही किती वाजल्यात ते म्हणलं ह्यांनी गजर वाजलं जाऊ द्या कंटाळा केला उठायला गजर लावला होता म्हणून वाजल्या उठता येईल म्हणलं कशाचं काय गजरच वाजला नाही 6:30 वाजल्या उठायला तरी 7:30च्या आधी उठली थोडी मग पटकन धडपडून उठले सगळं उरकलं चपात्या केल्या भाजी केली ह्यांनी आंघोळ केली राधूने आंघोळ केली मग ह्यांनी गेलात पुण्याला बघा सकाळी 6:30लाच निघून गेला तर झाले सगळं काम पण चपात्या केलते मी सकाळी आणि इथं भाजी केली होती मुगाची आणि हरभरा रात्री भिजाय टाकलं होतं
आणि दुर्गा उठली आता व्हिडिओ बनवायच्या आधीच. पाणी प्यायचं, फिल्टर भरायला लावायचं. लाडू खात होती मग अशी. मग ते दोन्ही मिसळून भाजी केली बघा. त्याची थोडंसं नॉर्मल पाणी ओतलं शिजाय पुरतं आणि बनवली. आठवल्या भाजी होती बघा अशी सुक्की भाजी. आणि दिला त्यांना डबा बांधून. आणि चपात्या पण केल्या होत्या, चपात्या पण दिल्या 2-4 आहेत ह्या. राधू आल्यावर जेवण आणि ओमला डबा त्याला जेवाय घालायचं. 4-5 त्यांना दिला चपात्या. जेवण करा म्हणलं होतं थोडंसं निघायच्या आधी, पण नको म्हणलं सकाळच्या पारी खातो म्हणलं. परत बांधून दिलं. दुर्गा चला आता पाणी ठेवते आंघोळीला. काम पण आता एवढं काय नाही, धुणं आहे धुवायला. आता म्हणलं धुणं धुवा आधी, पाणी तापाय ठेवा ओमला आणि दुर्गाला. होय बाळा चल आंघोळ करायची ना, दादाला शाळेत सोडायला जायचं ना. आता 8 वाजले, आता तशी 10ला शाळा भरती. झालंय सगळं. ओम तर झोपलाच आहे. आणखीन रात्री रडत होता, पप्पा तुम्ही जायचं नाही म्हणून. कट्टी केली आणि झोपला. सकाळी आणखीन उठलाच नाही, रात्री झोपलाय ते. उठो शाळेत जायचं म्हणा, उठवा. आणि इकडलं पावरस पण सकाळी काढलं आंघोळीत, सगळं झाडून घेतलं इथून तिथून. आंघोळीच्या आधीच स्वयंपाक बनवला होता, उशीर झाला म्हणून. मग ह्यांनी गेल्यानंतर झाडून काढलं, आंघोळ केली आणि थोडंसं किचन आवरलं. आणि आता चला मी कपडे धुवून घेते आवरून. आता एक की तर झाली बघा देवपूजा करून. आणि दुर्गा मावची इकडं आंघोळ पण झाली, देवपूजा केली, आंघोळ घातली हिला आणि ओमला. आता ह्याला गन पावडर करते. हा देते की. चला पाण्यात बसून कंटाळा आला का तुला? आली उठून. चला झालं पोरांचं आवरून. त्यांचं गन पावडर एक केलं, सगळं नीटनाटकं केलं. आणि आता ओमला ह्यांना नाश्ता करायला दिलाय, जेवण करायला पण दिलंय. बस खाली. तू जेवण करतोय काय करतोय? उभा राहू खेळतोय. खायला दिलं ना जेवण करायचं आधी पोट भरून खायचं, आगी लागत नाही. खाली बस, बस खाली. रात्री कोण रडत होत? तसं निंबार्ध त्याचं खाऊन पिऊन झालंय, पण आता नाटकं करायला लागलाय. दूध ठेवलंय तापायला, खाते काय ना. दुर्गानेचं काय पातीलाच घेतलंय. पिहूला राहू द्या, पिहूला नेहला थोडं त्यातलं. किती 2 वाट्याच्या शंकरपाळ्या केल्या ते पातीला सपाट झालं, त्यांना थोडं दिलं त्यातलं निम्म. पोरांनी थोडंसं खाल्लं, त्यात एवढं आहे. तिने पातीलाच उचलून घेतलंय. म्हणलं त्यातलं आता पिहूला कृष्णाला थोडं द्यावं म्हणजे संपून जाईल. घरात राहिले की राधूला खात बसलं सारखे. बरं तरी तिने काल 2-4 खाल्ल्या. म्हणलं नको पोट दुखायला व्हायचं, म्हणलं ह्यांच्या निमित्ताने केलं मी. म्हणलं उडवून टाकावं. घरात राहिलं की पोरांना चटक लागते खायची. मग ते आपण खायचं आणि तिला तोंडाकडे बघायचं उकच वाटतं ना. तर इथं दूध पण ठेवलं तापा. मी गॅस कमी केलता. चला दूध तापवते आणि थोडासा चहा करते. कपडे करते. कपडे राहिली महाग. आणि कपडे आता पहिले कपडे धुवून घेते. ह्याचं उरकलंय. कपडे धुवून झाले की शाळेत जायचं ह्याला घेऊन. आता बघा 9:30 वाजत आल्या, तर 9:15 वाजल्यात. होतंय तोपर्यंत. तुला काजळ नाही लावला, नुसतं गंध लावलाय. पातीला ते म्हणतात दुर्गा येडी शगलच पुढं घेऊन बसती या. मस्त तोंडातलं नाही काय नाही टाकत, पण शगलच पुढं घेऊन बसती या. येडी गंध पुसण. मला म्हणली मम्मी गंध लाव. ओमला लावत होती, म्हणली मला पण लाव म्हणली. थांब पुसण, हात नको लाव. आता 10 वाजले ते आणि माझे कपडे पण धुवून झाले, वाळ्या टाकल्यात. आणि आता मी निघाली ओमला शाळेत सोडवाय. घरही लावल्यात. आता कुलूप पण घेतलं बघा. आणि ह्यात पिहूचे कपडे घेतल्यात. आणि तर त्या दिवशी दोरका घालून आली ती देवा म्हणलं जाता जाता. तर टाईम झालाय जायच, तर 5 मिनटं तर लागतात. आणि आता एवढंच मी बघितलं ह्यांचा फोन आला होता. 18 मिनटं झालं. मला काय आवाजच आला नाही. मी कपडे धुत होते, पाण्याच्या आवाजाने आवाज आला नाही. आणि मोबाईल पण सायलेंट आहे. कसं काय माहिती, पूर्ण सायलेंट करतात. का पळतोय रस्त्याला जाऊन माघारी काय येतोय? ओमला शाळेत सोडवलं आणि आली बघा इकडं. म्हणलं आता घरी पण काय काम नाही, थोडा थांबवून जावा. तर दुर्गाला घेतलं. दुर्गा काय येईना चोंपासनं. मग तिला बसवली तिथं, कारण तिथं खेळणी पण आहेत ना, मुलं खेळत होती. मग मॅडमला म्हणलं मी आले 5-10 मिनटात बसू द्या. मॅडम म्हणलं बसू द्या, मग येते म्हणलं माघारी. मग दुर्गा तिथंच बसली. म्हणलं आता थोडा थांबावून जावा ना, तर तिला घेऊन यावा
शाळेत ना, मग जावा म्हणलं घरी. कसं काय बसली काय माहिती. चल म्हणलं तरी पोरगी उठाना तिथनं. हा, चल म्हणलं तरी उठली नाही, बसली तिथंच. मग मॅडम म्हणलं बसू द्या, बसते तर मग जाताना घेऊन जावा. तर इथं पूजा करत होती भाकरी, आणि भाकर किती टम फुगली. अशी भाकर फुगली ना, लय भारी मऊ होती. मला अशी भाजलेली लय आवडते. शेव अशी भाकर लय आवडते भाजलेली. लय पण नाही भाजायची, करपायची पण नाही. कडे कच्चे राहिले थोडे. झाल्या भाकरी. भाजी करायची ना, करायची की वांग. खरं वांग कर म्हणते पूजा. तर आता खरं वांग करायचंय. घेतलंय की घेतं. घेतलेत कापायला. चल करू मग आता. तर इथं वांग टाकलंय आता तेलामध्ये शिजायला, वाफलायला. बारीक गॅस केलाय. तर आता झाकून ठेवायचं ह्याला. आता मी जाते दुर्गाला आणाय. अर्धा तास झालं दुर्गा बसली, म्हणलं आता आणावं तिला जाऊन, बघू काय करते. दुर्गाला ठेवून गेली होतं. खाली बस, खाली बस. बघितलं मी आले लय भारी खेळत होती ते. लय भारी बसते, खेळती. चल म्हणलं तरी आहे ना, बघा की.